जिलॉंग सिटी तिबेट. बर, काय परिस्थिती आहे सर सध्या तिथं? सध्या इथं सगळं नॉर्मल आहे. आपले भारतीय आम्ही 4 जणच आहे. हा हा बाकी सगळे जे खाली उतरले होते बॉर्डर इमिग्रेशनला हा. ते सगळे वाहून गेलेले आहेत. आम्ही ओके. बॉर्डर इमिग्रेशन पासून 12 किलोमीटर वरती आहे. मग आपले आणि पुण्यातले आता 4 सगळे जण. रस्ते वगैरे वाहून आहेत. पुण्यातले ओके. आम्ही 4 जण आहे. रस्ते बर. वगैरे सगळे वाहून गेलेत. बर. त्यामुळे आता आम्ही गव्हर्नमेंटशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. बर. आम्हाला आता रेस्क्यू करा म्हणून आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. बर ठीक आहे. सर, किती जण होते आणि सगळे सुखरूप आहात तुम्ही आता तिथं? कसं आहे, आमचा ग्रुप 150 जणांचा होता. बर. आमच्या सोबत 2 जणी होत्या, त्यांना त्रास झाला ऑक्सिजनचा म्हणून आम्ही खाली आलो. ओके. दर्शन करून थांबलो नाही तिथं परिक्रमेला. हा हा हा. तर बाकीचे 140 जण वरती आहेत, ते सुखरूप आहेत. त्यांची ओके. परिक्रमा चालू आहे. ओके. आणि आम्ही 6 जण खाली आलोय. त्यातले 2 दिल्लीचे आहेत आणि 4 जण आपले महाराष्ट्रातले. आणि बाकी सर, तुम्हाला आता जी व्यवस्था तिथल्या गव्हर्नमेंटने केली आहे तिथं आहे काही व्यवस्था की? इथल्या गव्हर्नमेंटची काही व्यवस्था नाहीये. आम्ही एक हॉटेल शोधलं होतं. त्या हॉटेलमध्ये जिथं जाताना राहिलो होतो त्यालाच पे करून आम्ही आमची व्यवस्था करून घेतली हॉटेलमध्ये खाण्याची आणि राहण्याची. बर सर, फक्त आता आमच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला काय सांगू इच्छिता तुम्ही, इथल्या पुण्यातल्या प्रशासनाला किंवा भारताच्या प्रशासनाला काय? भारताच्या प्रशासनाने लवकरात लवकर आम्हाला हेलिकॉप्टरने रेस्क्यू करावं, जेणेकरून 2 जणांना जे श्वासोश्वासाचे त्रास आहेत त्यातून काय तर दुर्घटना घडू नये किंवा त्यांना काय अजून आजार किंवा काय त्रास होऊ नये जास्तीचा. कारण की ऑक्सिजन विरळ आहे ते. लवकरात लवकर रेस्क्यू करावं हीच विनंती आहे. ओके सर, ओके. तुम्ही सुखरूप आहात. आम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू सर सतत. काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ह्या नंबरवरती पण कॉल करा, म्हणजे आम्ही स्थानिक कलेक्टरांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू सर इथल्या. ठीक Yes. है. नेपाल में है बहुत भयंकर बाढ़। जी हाँ दोस्तों, अभी आप लोग देख रहे हैं नेपाल का मंजर। तो दोस्तों, मैं हूँ रहमत। नेपाल में आई भीषण फ्लैश फ्लड ने भारी तबाही मचा दी। 26 अगस्त को घोटे कोसी नदी के क्षेत्र में अचानक आई बाढ़ से वहाँ के घर, सड़कें, पुल और कई महत्वपूर्ण ढांचे पूरी तरह प्रभावित हुए हैं। वहाँ के सभी चीज़ों को हड़का भड़की मतलब पूरा चीज़ तबाह हो चुका है। नेपाल सरकार के अनुसार राहत और बचाव अभियान लगातार जारी है और बड़ी संख्या में लोग अब भी लापता हैं। इस पर वहाँ के लोग और कानून ध्यान दे रहे हैं। इस आपदा से स्थानीय लोगों के साथ साथ विदेशी पर्यटक भी प्रभावित हुए, क्योंकि वहाँ आस पड़ोस के देश से लोग आते रहते हैं वहाँ के पर्यटक टूर करने के लिए। फिलहाल प्रशासन की प्राथमिकता लोगों को सुरक्षित निकालना और लापता लोगों की तलाश करना है। और आगे की जानकारी के लिए हमारे चैनल को फॉलो और सब्सक्राइब कर ले, ताकि आगे की जानकारी आप लोगों तक पहुँच सके। मी आता सध्या नेपाल देशामध्ये आहे आणि नेपाळमध्ये काठमांडू शहरामध्ये मी सध्या आता इथे आहे. थमेल मार्केटमध्ये आहे सध्या. आजच मी काठमांडू येथे 5 दिवसाच्या पर्यटक म्हणून पशुपतीनाथ दर्शनासाठी आई वडिलांना घेऊन सहकुटुंब सहपरिवार काठमांडू येथे आलेलो आहे. आणि मी जसं लँड झालो हॉटेलमध्ये चेकिंग केली आणि मला भारतातून अनेक मित्रपरिवारांचे फोन यायला लागले की या ठिकाणी नेपाळ देशातला चायना बॉर्डरवरचा जो काही भाग आहे या भागाच्या ठिकाणी खूप मोठी बहाड आलेली आहे. म्हणजे तिथे महापूर आलेला आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्या ठिकाणी काही विदेशातील अनेक पर्यटकही मृत्युमुखी झालेले आहेत. पण सध्या इथे परिस्थिती मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण सेफ आहोत. कुठलीही काळजी करण्याची गरज नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचा विषय की काठमांडू या ठिकाणी सध्या तरी कुठलाही पाऊस नाही.